तर काय झालं f डॅश x इज इक्वल टू, आता तुम्ही डिफरन्शिएट कोणाला करणार f डॅश, याला काय करणार तुम्ही डिफरन्शिएट करणार. ओके ठीक आहे. आणि आता याला डिफरन्शिएट झाले ना तर याला इनटू करणार तुम्ही. कोण आहे ज्याला तुम्ही x म्हणलं होतं ना त्याच्या, म्हणजे आता इथं काय डिफरन्शिएट कोणाचं आतलं फंक्शन. कसं एक्झाम्पल घेतलं लक्षात येईल. ओके ही सगळ्यात सिंपल मेथड. काय करणार इथं सिंपल डायरेक्ट लेट नाही करायचं, काय नाही करायचं, काहीच नाही. डायरेक्ट काय म्हणणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये तुम्ही डिफरन्शिएट करताय x च्या रिस्पेक्ट मध्ये. ओके काय लिहिणार इथं dy by dx इज इक्वल d अपॉन dx. अंडर रूट कोण आहे आता इथं x स्क्वेअर प्लस 5. याला आपण ब्रॅकेट. आता अंडर रूट जो आतमधला मेंबर आहे ना त्याला तुम्ही x समजा, आतल्या मेंबरला 2 मिनिटासाठी काय समजायचं x आहे. आता पहा अंडर रूट x चं डेरिव्हेटिव्ह काय 1/2 रूट x बरोबर आहे. म्हणजे इथं काय लिहिणार आहे डेरिव्हेटिव्ह मी 1/2 अंडर रूट x ना. पण माझा x नाहीये, माझा x कोण आहे x स्क्वेअर प्लस 5 झालं. मी आता x कोणाला म्हटलं होतं x स्क्वेअर प्लस 5 ला म्हटलं होतं ना, त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं. तुम्ही ज्याला x म्हणलं होतं तात्पुरतं काय झालं कळलं. याला तुम्ही काय म्हणले x अंडर रूट x चा डेरिव्हेटिव्ह आहे. अंडर रूट x चा डेरिव्हेटिव्ह काय सांगतात 1/2 रूट x. डन इथपर्यंत. इनटू काय ज्याला तुम्ही x म्हणला त्याच्या डेरिव्हेटिव्हने फक्त काय करायचं मल्टिप्लाय करायचं. झालं काय होईल 1/2 अंडर रूट काय x स्क्वेअर प्लस 5. याला तर काहीच प्रॉब्लेम नाही. याचं डेरिव्हेटिव्ह इथं जाणार नंतर याच्यापाशी जाणार. मग याचं डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे 2x. इथं माहिती आहे आता तुम्हाला. याला फक्त काय करा इनटू करा. आता 1 2 असल्यामुळे इथं काय होणार आहे सिंपल जाणार आहे. म्हणजे काय झालं x बाय अंडर रूट x स्क्वेअर प्लस 5 झालं. dy बाय dx ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. नो चेन रूल ना डिवाइड ना डीओ हा नाही डिफरन्शिएबल काहीच नाही. सिंपल माहिती द्यायचं. फक्त तुम्हाला एकच करायचं x कोणाला तरी काय करायचं लेट करायचं कन्सिडर करायचंय बस. ज्याला तुम्ही x म्हणणार तात्पुरतं कन्सिडर करून त्याचंच फक्त काय करायचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. थोडक्यात x म्हणण्याऐवजी u म्हणा काही पण म्हणा असं काही नाही काही x म्हणा. आपण काय केलं सगळीकडे x वापरलं म्हणून मी x म्हणतो. दॅट्स इट. अंडरस्टँड लक्षात आले. जशी जशी एक्झाम्पल पुढे पुढे जाते ना तसं तसं तुमच्या लक्षात येईल अजून. ओके ठीक आहे. आता हे सॉल्व एक्झाम्पलचीच गणित घेतोय आपण. ती फक्त तुमच्या लक्षात यावं म्हणून मेथड सॉल्व करण्याची. मग आपण एक्सरसाइजच्या एक्झाम्पलकडे जाऊ. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल आहे तुमच्या सॉल्व एक्झाम्पल मध्येच. कोणतं आहे y इज इक्वल टू साइन. काय दिलंय y इज इक्वल टू साइन आतमध्ये काय ब्रॅकेट मध्ये log x. पहा फंक्शन मध्ये फंक्शन पहिलं कोण आहे साइन म्हणजे साइनचं फंक्शन आलं आणि दुसरं कोणतं आहे लॉग. म्हणजे दोन फंक्शन काय झाली सिंपल कनेक्ट झाले एकमेकाला म्हणून कोणतं तयार झालं कंपोजिट फंक्शन. दॅट्स इट. मग आता इथं काय लिहिणार तुम्ही आपण सेकंड मेथड डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर काय होणार आहे dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह कोणाचं साइन x नाहीये x जागी कोण आहे log x आहे. झालं ठीक. इथं काय होणार आता इथं काय होणार साइन x चं फंक्शन माहिती तुम्हाला साइन x फंक्शन त्याचं डेरिव्हेटिव्ह काय साइन x चं काय बस साइन x चा cos x आहे. म्हणजे आपण जर साइन ह्याला काय म्हटलं आपण x म्हणलं x कोणाला म्हणले log x ला x म्हणले. म्हणजे ज्याला x म्हणतात त्याच्या डेरिव्हेटिव्हने परत काय करायचं असतं मल्टिप्लाय करायचं. सिंपल लॉ आहे. ओके मग आपण याला x म्हणले मग साइन x चा log म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय सांगतं cos x. पण x नाहीये. ओके म्हणजे इथे मी काय लिहिणार cos x च्या जागी काय लिहिणार आहे log x. कारण तो माझा x आहे इनटू आता मी नक्की x कोणला म्हटलं होतं log x ला. त्याचं काय काढायचंय डेरिव्हेटिव्ह त्याला मल्टिप्लाय करायचं. झालं. मग cos ब्रॅकेट मध्ये log x तसाच इनटू आता log x चे डेरिव्हेटिव्ह माहिती आहे तुम्हाला ना 1/x. झालं. म्हणजे काय झालं cos ब्रॅकेट मध्ये log x आणि हा डिनॉमिनेटर लाईन मध्ये संपलं dy by dx व्हॅल्यू.
सिंपल आहे ना आता सिंपल वाटतंय ओके ठीक आता त्याच्या पुढचं एक्झाम्पल आहे बघा ही सॉल्व एक्झाम्पल घेण्यामागचं एकच रिझन आहे तुमची कन्सेप्ट एकदम क्लिअर होती म्हणून बाकी दुसरं काहीच नाही ठीक आहे पाहता त्याच्यानंतर काय y इज इक्वल टू त्याच्या पुढचं फंक्शन y इज इक्वल टू ई रेज टू काय 10x परत काय करणार आहे डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय x म्हणून काय झालं इथं dy बाय dx इज इक्वल टू काय e रेज टू x दॅट्स इट tan x ला काय कन्सिडर करणार तुम्ही x मग e रेज टू x चं डेरिव्हेटिव्ह काय सांगतं e रेज टू x चं डेरिव्हेटिव्ह काय सांगतं e रेज टू x म्हणजे पहा इथं काय डेरिव्हेटिव्ह कोणाचं e रेज टू tan x ओके मग इथं आला तुम्ही e रेज टू x चं डेरिव्हेटिव्ह e रेज टू x tan x आता इनटू कोणाला x म्हणले तुम्ही tan x ला म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह फक्त काय करायचं मल्टिप्लाय करायचं tan x चं डेरिव्हेटिव्ह आहे तुमच्याकडे tan x चं डेरिव्हेटिव्ह म्हणजे इथं काय झालं e रेज टू tan x into sec square x that's it झालं उत्तर समजतंय नक्की त्यानंतर तुमच्या एक्झाम्पल मधलं चौथं प्रॉब्लेम लक्षात आलंय का हा समजलाय काय आता नेक्स्ट लॉग y इज इक्वल टू लॉग काय ब्रॅकेट मध्ये x स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 4 ओके लॉग x raised to 5 5u आयो सुद्धा थोडा सुद्धा काय ठीक आहे थीम तर कळली पाहिजे काय लिहिणार इथं डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय झालं dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह कोणाचं log x स्क्वेअर सॉरी x रेज टू 5 प्लस 4 झालं आता log याला काय सम कन्सिडर करा x log x चं डेरिव्हेटिव्ह आहे तुमच्याकडे log x चं डेरिव्हेटिव्ह काय सांगतं log x चं 1/x हा x आहे तुमचा कोण x रेज टू 5 प्लस 4 म्हणजे काय झालं 1/x log x चं डेरिव्हेटिव्ह 1/x x कोण आहे x टू 5 प्लस 4 आता ज्याला तुम्ही x म्हणतात कोण x रेज टू 5 प्लस 4 याचं डेरिव्हेटिव्ह ने फक्त काय करायचे त्याला मल्टिप्लाय म्हणजे 1/x रेज टू 5 प्लस 4 इनटू x रेज टू 5 चं डेरिव्हेटिव्ह काय 5x रेज टू 4 कारण 4 चं तर 0 येणार आहे याला काय मल्टिप्लाय संपलं काय 5x रेज टू 4 डिवाइड x रेज टू 5 प्लस 4 इथे काय कॅन्सल दिसलं काय होणार नाही संपला विषय झालं चेन रूल पेक्षा सोपं आहे ना ओके समजतंय का ओके ठीक त्यानंतर तुमच्या सॉल्व एक्झाम्पल मधलं किती व्हायचं आता 5 होईल का 5 होईल का नक्की 6 घ्यायचं ठीक काय 6 काय 6 y is equal to 3 upon 2x square minus 7 raised to 5 परत काय बेसिक आता इथं नीट समजून घ्या हा 3 कोण आहे कॉन्स्टंट ओके म्हणजे इथं जे काही डेरिव्हेटिव्ह तयार होतं तुम्ही कॉन्स्टंटचं कधी डेरिव्हेटिव्ह काढत नाही तुम्ही डेरिव्हेटिव्ह फंक्शनचा करता व्हेरिएबलचा करता पॉइंट आता हा जो हे तयार कसं झाले 3 ने कोणला मल्टिप्लाय केले 1 बाय 2 रूट x मायनस 7 रेज टू 5 याला मल्टिप्लाय ओके म्हणजे इथे तुम्ही नीट ऑब्झर्व जर केलं जेव्हा तुम्ही म्हणणार आहे डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x सॉरी विथ रिस्पेक्ट टू x dy by dx is equal to 3 into नीट समजून घ्या 3 ला बाहेर काढ डेरिव्हेटिव्ह कोणाचं 1/2x square minus 7 raised to 5 डेरिव्हेटिव्ह घ्यायचं कारण हा 3 कोण आलाय इथं मल्टिप्लाय 3 काढून घेतला आधी
तो कॉन्स्टंट आलं का लक्षात. आता डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स रेस टू एन. पहा इथं 1 बाय एक्स रेस टू एन. याला काय कन्सिडर करा आता एक्स रेस टू एन म्हणजे काय झालं. ओके म्हणजे इथं काय झालं आता पहा हा 3 तसाच. याला तुम्ही काय म्हणताय एक्स रेस टू एन चा रूल काय मायनस एन आणि एक्स रेस टू एन प्लस 1. म्हणजे इथं काय करणार आहे मायनस एन म्हणजे कोण आहे हा अपॉन परत तोच एक्स रेस टू सॉरी इथं स्क्वेअर आहे ना स्क्वेअर मायनस 7 रेस टू 6 डायरेक्टली. आता तुम्ही एक्स नक्की कोणला म्हणलं होतं 2x स्क्वेअर मायनस 7 ला मी x म्हणलं होतं. त्याच्या डेरिव्हेटिव्हने फक्त काय करायचं मल्टिप्लाय. म्हणजे इथं काय झालं मायनस 15 लिहू आता कारण हा मल्टिप्लाय इथं. हे काय झालं मायनस 15 अपॉन 2x स्क्वेअर मायनस 7 इंटू 4x. चालेल का. काय झालं 2 इथं पुढं होता 2 याला काय आला मल्टिप्लाय झालं 4 आणि 2 मधनं 1 गेला म्हणजे 1 म्हणजे 4x रेस टू 1. 7 चं डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे आता काय झालं 15 चौक 60. ओके ब्रॅकेटचा 6 चा विषयच नाही ना. तिथं त्याचा विषय मिटला होता. एक्स रे 1 अपॉन एक्स रेस टू एन चा रूल काय सांगतो मायनस एन एक्स रेस टू एन प्लस 1. आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं ज्याला तुम्ही एक्स म्हटलं त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण कोणाला म्हणतो होतं हा तुमचा आहे ना एक्स. एक फक्त डेरिव्हेटिव्ह काढलं पुढं बाकी देणं घेणं नाही. इथं ते झालं तिथं त्याचा विषय मिटला होता. इथं रेस टू 6 सॉरी इथं लिहायचं राहिलं. ओके इथं काय 15 चौक 60 आणि इथं काय होणार आहे 2 रूट एक्स स्क्वेअर मायनस 7 रेस टू 6. समजलं नक्की. ओके इथं हा महत्वाचा पार्ट होता 3 ला करायचा. ओके इथं तुमची 16 एक्झाम्पल मध्ये 6 एक्झाम्पल संपलेले आहेत. आता आपण आपल्या एक्सरसाइज मध्ये जाणार आहे आणि आपल्या एक्सरसाइज मध्ये पहिल्या क्वेश्चन मध्ये किती एक्झाम्पल आहेत किती आहेत 6. ओके आता तुम्हाला ते समजेल. हे जर तुम्हाला परफेक्ट समजलं असेल तर आता तो तुम्हाला आपला क्वेश्चन समजेल. कोणता घ्यायचा त्याला सांग. पहिलं घ्यायचं पहिलं येईल ना दुसरा घ्यायचं दुसरा ठीक दुसरा घेऊ. काय आहे बा सांगा चला y इज इक्वल टू थोडंसं इकडे लिहून देतो म्हणजे झालं आपल्याला. ठीक आहे y इज इक्वल टू सांगा ब्रॅकेटमध्ये काय 2x x रेस टू 3 by 2a मायनस 3x 4 by 3 minus 5 ब्रॅकेट कंप्लीट 5 by 2. आता खरं एक्झाम्पल. आता बरेच सिंपल कनेक्ट झाले टेक्निकल आणि एक चांगलं कॉम्पोजिट क्रिएट झालं. रूल सोडायचा नाही. एक्स रेस टू या टोटलला काय म्हणायचं ह्या पूर्ण ब्रॅकेटला काय म्हणायचं एक्स टोटल ब्रॅकेटला तुम्ही एक्स म्हणून. ओके मग काय होणार आहे इथं डायरेक्ट डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर काय झालं dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह कोणाचं या टोटल ब्रॅकेटचं रेस टू 5/2. इथं कोण लिहिलंय अख्खा नंबर इथं तोच लिहायचा आहे म्हणून मी तसंच लिहितो बाकी काय तुम्ही लिहायचं आहे. ओके ठीक आहे. रूल काय सांगतो या टोटलला काय म्हटले तुम्ही आता एक्स रेस टू एनचा रूल काय सांगतो एन ला पुढे घ्या एन मधून एक काय करा मायनस आहे ते ब्रॅकेट परत लिहायचं. ओके मग काय घेतलं 5/2 हा घेतला. ओके इथं आहे ते ब्रॅकेट जसं तसं राईट करून काढलं आणि इथं 5/2 मधून कोण गेला एक काय झाला मायनस झाला बाजूला रब करा 5/2 मधून एक जर मायनस झाला तर काय होतं 5 1 5 2 आणि खाली परत म्हणजे किती आले 3/2 म्हणजे याचा इंडेक्स काय आला 3/2 हा जसं तसं. आता इंटू तुम्ही एक्स नक्की म्हटले कोणला म्हणजे डेरिव्हेटिव्ह आता इथं खरं आहे कोणाचं 2x 3/2 minus 3x 4/3 minus 5 झालं. आता 5/2 हे ब्रॅकेट तसंच 3/2 तसंच इंटू आता डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा याच्या कशी जाणार
आता पहा बरं का, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, हे कळलेलं आहे. हा काय येणार आहे, पुढे मल्टिप्लाय येणार. पहा हा काय येणार, x⁴n चा रूल वापरणार ना. पुढे कोण आहे, ऑलरेडी 2 आहे बरोबर. मग इथं रप वर्क 2 ऑलरेडी आहे. 3/2 त्याला काय होणार आहे, मल्टिप्लाय. म्हणजे 2 ला 2 म्हणजे इथं कोण राहिलं 3x. काय डाऊट इथपर्यंत. पण वरती 3/2 मधून हे काय होणार आहे, 3/2 मधून गेला म्हणजे काय राहिला 1/2. 3/2 मधून हे काय गेला म्हणजे 3/2 म्हणजे काय, दीड मधून गेला म्हणजे हाफ राहिला बरं. नसेल तर हे कॅल्क्युलेशन तुम्हाला काय मायनस. आता डेरिव्हेटिव्ह याच्या कशी, ऑलरेडी पुढे कोण आहे 3, वरतून मल्टिप्लायला कोण आला 4/3 म्हणजे 3 ला 3 गेला म्हणजे कोण राहिलं 4x. 4/3 मधनं एक मायनस झाला म्हणजे 1/3 आणि डेरिव्हेटिव्ह 5 कशी गेलं काय नाही 0. बरं संपलं, त्याचीच काय दिलं गेलंच नाही. मग काय झालं, आता इथं काय बरं. आता हे सगळे एकमेकाला काय मल्टिप्लाय काय होईल इथं काय 5/2. इथं कोण आहे 5/2. ओके. इथं आहे जसं तसं ब्रॅकेट आहे 3/2 इंटू आहे. काय होईल सांगा, एकतर ह्या असंच ठेवा, एकतर ह्या असंच ठेवा आणि याच्या बाजून मॉडिफाय करायचं असेल तर काहीच नाही करू. 5/2 अख्खं ही ब्रॅकेट कोणतं हे वाला इथं 3/2 इंटू इथं तुम्ही मल्टिप्लाय हे जाऊन काय ॲडिशन सबट्रॅक्शन होण्याचे काही चान्सेस काहीच नाही. काय होणार, हे अख्खं ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचं. दॅट्स इट. तसंच्या तसं ब्रॅकेट लिहून काढायचं. हे झालं तुमचं काय समजलं नक्की, अंडरस्टँड झाले. आता कोणतं घ्यायचं काय करायचं, कितवं 5वं काय 5वं y is equal to 3/5 आणि क्यूब रूट मध्ये हे सगळं कशात दिलंय क्यूब रूट. काय क्यूब रूट मध्ये 2√x² - 7x - 5/5. बेसिक काही घाबरायचं कारण नाही. इथं रेस्ट किती 5 आणि हे काय दिलेलं आहे क्यूब रूट. पहा तुम्ही काय करू शकता. याचा अर्थ असा होईल का y is equal to 3/5 into 1/1 काय लिहिलंय पहा 1/2x² - 7x - 5/3 मॉडिफाय केलं. 3 आणि 5 कॉन्स्टंट आहे शिवाय ते इंटू 3 वरती इंटू 1 5 खाली इंटू 1 म्हणजे 3/5 ला बाहेर काढलं. 3/5 ला बाहेर मग वरती कोण राहिला 1 आणि खाली कोण राहिला क्यूब रूट. क्यूब रूट असेल समजा आतमध्ये मी इथं लिहिलं स्क्वेअर आणि हे जर आतमध्ये इथं लिहिलं क्यूब, जर मी इथं लिहिलं x⁴. आता हे कोणतं आहे स्क्वेअर रूट, हे कोणतं आहे क्यूब रूट, हे कोणतं आहे फोर्थ रूट. हे झालं सिम्बॉल मध्ये. जर मला नंबर मध्ये लिहायचं असेल तर मी इथं काय लिहिणार आहे 1/2, इथं काय लिहिणार आहे 1/3 आणि इथं काय लिहिणार आहे 1/4. तसं मी इथं क्यूब रूट आहे ना म्हणजे याचा इंडेक्स काय आला 1/3. पण 1/3 ऑलरेडी तिथं कोण आहे त्याचा 5 आहे ना म्हणून 1 च्या जागी कोण आला 5/3 झालं. आता माझा प्रॉब्लेम कशात कन्वर्ट झाला 1/x⁴n. आलं लक्षात. याला तुम्हाला अजून मॉडिफाय करायचं असेल त्याला उचलून फक्त वर घ्या. आता तो काय झाला मायनस इंडेक्स काय होणार
जर तुम्ही याला उचलून वर घेतला तर काय झालं y इज इक्वल टू 5/3 इंटू 2x² मायनस 7x मायनस 5 रेज टू मायनस 5/3. मग आता याला काय करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय झालं dy बाय dx इज इक्वल टू 5/3 ला काय काढला बाहेर काढला इंटू आता डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली चालेल का एक स्टेप कमी करतोय आपण इंडेक्सला काय घ्या पुढे घ्या म्हणजे कोणाला मायनस 5/3 इथं आला अख्खा x लिहून काढा 2x² मायनस 7x मायनस 5 आणि याचा 1 मायनस करा. आता याच्यातून 1 मायनस करायला गेला 5/3 ऑलरेडी मायनस आहे त्याच्यातून मायनस केला गेला इथं आलं 1 म्हणजे काय मायनस 5 मायनस 3/3 म्हणजे काय झालं मायनस 8/3 झालं. याचा इंडेक्स काय झाला मायनस 8/3. यांचा विषय इथं मिटलाय यांचा विषय आता इथं मिटलाय. आता इथून पुढे कोणाचा विषय चालू झाला तुम्ही x नक्की म्हटले 1 ला आता तुमचा ब्रॅकेट कोण आहे तुमचं ब्रॅकेट आता डेरिव्हेटिव्ह कोणाचं 2x² मायनस 7x मायनस 5 तुम्ही ज्याला x म्हणता त्याचं डेरिव्हेटिव्ह बाकी इकडे संपलं यांचं काही देणे घेणं नाही आता. ओके झालं आलो आपण इथं मायनस मायनस काय होणार आहे सॉरी प्लस इंटू मायनस मायनस काय होईल इथं बरोबर काय होईल इथं 25/9 मायनस ना डन. इथं काय 2x² मायनस 7x मायनस 5 रेज टू मायनस 8/3 डन. इथपर्यंत काय डाऊट नक्की इंटू काय डेरिव्हेटिव्ह काय डेरिव्हेटिव्ह 2 याचं काय येणार 4x मायनस 7x नाही फक्त 7 का कारण x चा डेरिव्हेटिव्ह काय 1 झालं कारण x रेज टू काय 1 आहे ना x डेरिव्हेटिव्ह 7 चा डेरिव्हेटिव्ह तर निघत नाही कोणाचं निघणार फक्त x चं आणि x चा डेरिव्हेटिव्ह काय x चा काय 1 आहे मग 1 ला पुढे घेतला x लिहिला आणि 1 1 1 गेला म्हणजे 0 राहिलं म्हणजे इथं कायला कोणत्या पण नंबरचा इंडेक्स जर 0 झाला तर काय होतं तो 1 म्हणजे काय 1 म्हणजे x चे डेरिव्हेटिव्ह नेहमी काय असतं 1 असतं म्हणजे इथं काय राहिला 7 1 जा 7 आणि बाकी संपला विषय 5 चा डेरिव्हेटिव्ह डन. इथपर्यंत मग आता तुम्ही हे असं पण लिहू शकता पहा बरं का काय घेतो मायनस 25 ब्रॅकेट 4x मायनस 7 अपॉन 9 इंटू क्यूब रूट याला खाली घेऊन जाऊ पहिल्यांदा खाली गेल्यावर हा इंडेक्स काय होणार प्लस होणार जसं तुम्ही याला वरती घेऊन गेलात ना 5/3 वरती येऊन काय झाला तो मायनस तसं याला खाली उतरल्यावर काय होणार आहे प्लस तसं याला खाली उतरवल्यावर काय होणार आहे 8/3 मी एक स्टेप कमी केली 8/3 1/3 मग 8 ला बाहेर काढला 1/3 म्हणजे काय आलं क्यूब रूट कोण आहे 2x² मायनस 7x मायनस 5 आणि याचा कोण आहे इंडेक्स 100 हा किती स्टेप कमी झाले कळलं पाहिजे तुम्ही कोणाला लेट केले आणि कसं लेट केले कसं कसं कोणता कोणता प्रॉब्लेम कुठून कसं झालाय कसं कंपोजिट फंक्शन अंडरस्टँड समजले अजून कोणतं घ्यायचं 4 म्हणली 6 म्हणली तर 2 मीच घेतली तुम्हाला फक्त या 6 वर राज्य करायचं आहे आज ती 6 आणि ही 6 12 एक्झाम्पल फक्त आजचं एकच टार्गेट आहे 12 एक्झाम्पल कम्प्लीट 12 पेक्षा काही डोक्याला ताण घेऊ नका जमली तर पुढची करा अदरवाईज नाही गेली तरी चालेल पण आज ही 12 झाली पाहिजे कोणती सॉल्व मधली पहिल्यातली 12 आणि एक्सरसाइज मधली सॉरी पहिल्यातली सॉल्व मधली पहिली 6 आणि एक्सरसाइज मधली पहिल्या क्वेश्चनची 6 बस पण 6 मधला एकही कमी नकोय हा नंतर बघू नाही आता नाही जाऊ दे सॉल्व अजून कोणते घेऊ सांगा का करताय ट्राय करताय ठीक आहे उद्याच्या लेक्चर मध्ये पहिले 6 मधले डाऊट आणि मग पुढचा क्वेश्चन आपण चालू डन ओके फक्त हे फॉर्म्युले तुमचे सगळे डन झाले पाहिजे हे 15 फॉर्म्युले डन डायरेक्ट पार्ट ओके सिंपल फंक्शनचे काय आहेत हे डेरिव्हेटिव्ह्ज ओके डन